वेदाचे बाबा काय झालं? तुम्ही खोलीत का आलात? अहो मी जेवण वाढायला आता खालीच येत होते. त्या घरातल्या माणसांना काय झालंय ना मला कळत नाही. कुठल्या टॉपिकचा इश्यू करतील काही सांगता येत नाही. काय झालंय? नर्मदा आत्या बघ ना, तिला भांडायला ना कुठल्याही टॉपिकची गरज पडत नाही. कशावरून भांडू शकते ती. बरोबर आहे तुमचं, पण काही बोलल्या का आत्या? आय डोंट नो वाय, पण वेदाच्या बाहुलीला घाबरत होती ती. त्यावरून ती वेदाला ओरडली सुद्धा. उगाच चिडचिड. आणि तिला बघून अजित चिडचिड करायला लागला. वेदाचे बाबा, तुम्हाला तर माहिती आहे ना की आत्या छोट्या छोट्या गोष्टी पण मनाला लावून घेतात. जाऊ देत ना. मी काय म्हणते, आपण खाली जाऊयात का? मी पण जेवण वाढते सगळ्यांना, सगळे आले असतील. आणि तुम्ही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. सगळं ठीक आहे असं वाटत असताना काहीतरी बिघडतच मीरा. एनिवे, हे बघा ना, तुम्ही जास्त विचार करू नका. आपण आता खाली जाऊया. चला या. डोळे बघ लाल आहेत. वेदा कुठे काय? आणि काहीच नाही झालंय डोळ्यांना. काही डोळे वगैरे लाल झाले नाही आहेत. नाही आत्या, तिचे डोळे लाल होते. नर्मदाने सुद्धा पाहिलं असेल म्हणून ती घाबरली असेल. वेदा अगं असं काही नसतं. आत्या थांब तू. थांबे, तुझे डोळे लाल करून दाखव. वेदा हे बघ, असं काहीच नसतं. आणि बावलीचे डोळे का लाल होतील? नाही, वेदा सतत असं का बोलेल? नक्कीच या बाहुलीत काहीतरी आहे. आणि ते जर का खरं असेल तर वेदाला या बाहुलीपासून लांब ठेवायला हवं. मलाच काहीतरी करायला पाहिजे. मी बोलून दाखवेन ना, पण तुम्ही बरोबर बोलून दाखवल्या नंतर. व्हेरी क्लेवर. मी करतो ट्राय. थांब. आधी हळू बोलतो, मग मी फास्ट जातो. ठीक आहे? काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले, है ना? काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे. ही बाहुली इथे ठेवली आहे म्हणजे ती रात्रभर वेदाजवळ नसेल हे बरं झालं. आणि मीरा आत्ता किती खुश आहे. नाही, आत्ता तिला टेन्शन द्यायला नको. पण या बाहुलीत काहीतरी वेगळं आहे की ती फक्त माझी शंका आहे हे मीच शोधते. गुड नाईट. एक सेकंड. मीच कशाला? मी केलं अटेम्प्ट, आता तू करून दाखव. हा ठीक आहे. हा दाखव. आम्हाला पण बघायचंय ना. आपण बघूयात आईला जमते की नाही. हो बोलते ना. काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले. काळे राळे गोळे. थोड्या वेळात अथर्व दादासाहेब ऑफिसला जातील. वेदाई शाळेत जाईल. अंबिका समोर एखादी थाप मारली की ती मायाच्या पाळतीवर पोलीस स्टेशन मध्ये जाईल. मग बघू मीराला कोण वाचवते ते. गुड मॉर्निंग वेदा. वेदा, काळे राळे गोरे राळे राळ्यात राळे मिसळले.
वेदा काय आज घरातल्या कपड्यात शाळेत नाही जायचंय का? आज शाळेला सुट्टी आहे. वा, कसली कसली सुट्टी? मीच दिले. आज मी स्वतः हॉलिडे डिक्लेअर केले. अरे वा, मजा आहे का मुलीची? पण मग सुट्टी कशी सेलिब्रेट करायची हे काही ठरवलंय की नाही? ठरलं ना, आज आपण लपाछपी खेळायची. वेदा आपण म्हणजे? सांगते. आजोबा, तू, मी, आपण सगळे. वेदा, बाबा आणि आजोबांना ऑफिसला जायचं ना? हो हो बेटा, असं करून कसं चालेल नाही का? नाही काही करून मला मीराला बाहुली सोबत एकटं ठेवावंच लागेल.